हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आणि याचे परिणाम लगेचच महाराष्ट्रामध्ये उमटायला सुरुवात झाली। महाविकास आघाडीतील घटक पक्षांची भाषा बदलू लागल्याचे संकेत गेल्या काही तासात देखील मिळू लागले। काही आठवड्यांपूर्वी गुंडाळून ठेवलेला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जिवंत केला, तर सामनामधून देखील काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या। पाहूया यावर्षीचा सविस्तर रिपोर्ट। स्वबळावर लढायचं असेल काँग्रेसने देशभरात, मग त्यांनी तशी ती भूमिका घेतली पाहिजे। इस तरह से अलायंस को ये एलिगेशन नहीं लगा सकते। हरियाणात हाराकिरी, महाराष्ट्रात महाविकास आघाडीत मारामारी, असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलाय, कारण काँग्रेसच्या पराभवाच्या जखमेवर खासदार संजय राऊतांनी मीठ चोळलंय। सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी काँग्रेसला खास शैलीत कानपिचक्या दिल्या। सामनात असं म्हटलंय, हरियाणात फाजील आत्मविश्वास आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा पराभव झालाय। हरियाणात भाजप सत्तेत येईल हे कुणीच ठामपणे सांगत नव्हतं। जिंकलेल्या डावाचं पराभवात रूपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकावं लागणार आहे। हरियाणात भाजप विरोधी वातावरण होतं, मात्र काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाचा भाजपला फायदा झाला। मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी कुमारी सेलजा यांच्यासारख्या नेत्यांचा केलेला अपमान जनतेनं पाहिला। भाजप विरोधी लाट असताना भाजपचा पराभव झाला नाही, याचं कारण काँग्रेसचं चुकीचं संघटन। पण यातून काँग्रेस पक्षाला सुद्धा एक भूमिका घ्यावी लागेल। अनेक राज्यातल्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढायचं असेल काँग्रेसने देशभरात, मग त्यांनी तशी ती भूमिका घेतली पाहिजे। मग इतर पक्ष आपापला निर्णय त्या त्या राज्यामध्ये घेतील। वो कौन से आधार पे उन्होंने लिखा है, क्या है? महाराष्ट्र में ऐसा कुछ नहीं है। अब वो कौन से आधार पे लिखने का करके लिखा है, हमें क्या पता। इस तरह से अलायंस को ये एलिगेशन नहीं लगा सकते, ये हमारी भूमिका है। बिल्कुल हम आज चर्चा करें। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या। त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपात काँग्रेस नेते स्वतःला मोठा भाऊ समजू लागले होते। मात्र आता कुणीही स्वतःला छोटा भाऊ अथवा मोठा भाऊ समजू नये, असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। हरियाणात इंडिया आघाडी म्हणून लढायला हवं होतं, कदाचित वेगळे निकाल लागले असते। काँग्रेसला वाटलं की आम्ही एकतर्फी ही निवडणूक जिंकू, आम्हाला कुणाचीच गरज नाही। हरियाणातल्या पराभवातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील, त्यामुळे कुणीही स्वतःला मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ समजू नये। तसंच लोकसभेचं हे यश इंडिया आघाडीचं यश आहे हे लक्षात घ्यावं। उन्होंने कैंपेन अच्छे से लड़ा, जनता का विश्वास जीता हरियाणा में। डिस्पाइट एंगर वोट भी उन्हीं को गए, यानी विश्वास बनाए रखा कि बीजेपी में विश्वास बनाए रखा है। और कहीं ना कहीं कांग्रेस पार्टी को भी अपनी रणनीति देखनी पड़ेगी कि जैसे डायरेक्ट फाइट होती है बीजेपी के साथ, कांग्रेस कहीं ना कहीं कमज़ोर पड़ जाती है। हे सगळे पूर्ण शस्त्र त्या ठिकाणी चमकवून बसले होते की कुठे हरियाणामध्ये भाजप हारतो आणि आम्ही भाजपवर हल्ला करतो, पण काल ती संधी त्यांना मिळाली नाही। देशाचा मूड काय आहे हा आता त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि त्यामुळे कालपर्यंत आम्ही एकत्रित आहोत म्हणणारे, हम साथ साथ है म्हणणारे, आज आता हम तुम्हारे है कौन कसे म्हणायला लागले हे तुम्हाला पाहायला मिळत आहे। हरियाणात पराभव झाल्यामुळे काँग्रेस काहीशी बॅकफूटवर गेली। त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ॲडव्हान्टेज राहणार हे नक्की। जे हरियाणात झालं ते महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी काँग्रेस 2 पावलं मागे येणार का, ते आता बघावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। तर या हरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या काँग्रेसवर नेमका काय परिणाम झालाय हे आता आपण समजून घेऊया। आणि यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार सुधीर सूर्यवंशी आहेत। सुधीरजी, आपण बघत होतो की महाराष्ट्रामधले काँग्रेसचे नेते एकदम कॉन्फिडंट दिसत होते अगदी या निकालापर्यंत। आता मात्र त्यांचं टेन्शन नेमकं वाढलेलं आहे का? काय दिसतंय सध्या चित्र काँग्रेसमधलं? बघ, लोकसभेचा जो निकाल होता आणि आता हरियाणातला विधानसभा, याच्यामध्ये आपण डिफरन्शिएट केलं पाहिजे जेव्हा आपण ती तुलना महाराष्ट्राची करतो। कारण की महाराष्ट्राने जे बघितलं ते काही हरियाणा बघितलं नव्हतं। आणि कंपॅरेटिव्ह लोकसभेची जरी आपण तुलना केली, हरियाणापेक्षा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत। कारण की महाविकास आघाडीला इथं काँग्रेस बरोबर तसेच तुल्यबळ 2 मोठे पक्ष आहेत, एक आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा गट आणि शरद पवारांचा जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस, 2 पक्ष आहेत।
हरियाणामध्ये त्यांची कुठल्याही पक्षाबरोबर युती नव्हती, ना आप बरोबर होती, ना कुठल्या समाजवादी पार्टी किंवा बहुजन समाज पार्टी कुठल्याही पक्षाची त्यांची युती नव्हती. काँग्रेस एक स्वबळावर नारा दिला त्यांना, फुल कॉन्फिडन्स आपण सत्तेमध्ये येऊ, पण तसं झालं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रात च्या लोकांनी दोन पक्ष फुटलेले बघितले. एक राष्ट्रवादी शरद पवारांचा एनसीपी असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना असेल किंवा उद्धव ठाकरे यांचं सरकार पडताना लोकांनी बघितले. त्याच्यामुळे महाराष्ट्रात जे अनेक घडामोडी ज्या झाल्या त्याचा परिणाम लोकांच्या स्मृतीवरती किंवा म्हणजे तुम्ही आता जो उद्धव ठाकरेंचा उल्लेख केलात तर आपण बघितले की काल दुपारी म्हणजे निकाल अजून पूर्ण जाहीर पण व्हायचे होते तेवढ्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भाषा बदलल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. आजच्या सामनामधून सुद्धा खडे बोल सुनावण्यात आलेले आहेत. या सगळ्याकडे ह्याचे काय नेमके संकेत आहेत? नक्कीच हरियाणाच्या निकालाने क्लिअर झालं, त्यांच्या बाजूला कुठलेही दुसरे अलायन्स पार्टनर नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांचा पराजय झाला. आणि इथं अलायन्स पार्टनर असल्यामुळे अकोमोडेटिव्ह जे पॉलिटिक्स आपण म्हणतो त्याला फ्लेक्झिबिलिटी लागते, जी काँग्रेस लोकसभेच्या विजयानंतर जे त्यांचं मॉरल वाढलं होतं आणि आम्हीच सर्वात जास्ती जागा लढणार आणि आमचा मुख्यमंत्री वगैरे या अनेक दिव्य स्वप्नात काँग्रेसचे नेते होते. मला असं वाटतं की या निकालाने ते ग्राउंडेड होतील. अजून काही चुका त्यांच्याकडे होण्याची जी शक्यता होती ओव्हर कॉन्फिडन्समुळे ते कसे टाळता येतील यासाठी प्रयत्न करतील. आणि जे अलायन्स पार्टनर असतील यांनाही बरोबर घेऊन जावं लागेल किंवा यांचंही मतांना बरोबर घेऊन जावं लागेल, तरच जो काही पर्सेंटेज असेल वोटिंग पर्सेंटेज किंवा विक्ट्रीमध्ये कन्वर्ट करणं ह्या गोष्टी होतील. नाहीतर हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्र सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे काही आपण रूल आउट करू शकत नाही. त्याच्यामुळे काँग्रेस वन्स बिटन टॉईस शाय आपण जसं म्हणतो तसं हे महाराष्ट्रात करतो. म्हणजे इथून पुढचा काळ आता काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष कसा हँडल करतात याच्यावर सगळ्या गोष्टी असणार आहेत. धन्यवाद सूर्यवंशीजी आपण दिलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल.